आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2024 नोव्हेंबरला इलेक्शन झालं, आधी लोकसभा इलेक्शन झालं आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभा इलेक्शन झालं। आणि या विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात अचानक महाराष्ट्र सरकारला स्वप्न पडलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींना आपण काही देणं लागतो आणि मग त्यांनी दरमहा 1500 रुपये देऊ केले। हे दरमहा 1500 रुपये हे नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आले आणि ही योजना चालू झाली। मात्र ही योजना इतक्या घाईघाईने केली गेली की या योजनेमध्ये काही त्रुटी असू शकतात, अंमलबजावणी पातळीला काही उणिवा असू शकतात किंवा यामुळे शासकीय तिजोरीवर काही ताण पडू शकतो, याचा कुठलाही अभ्यास न करता महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी आणि सोकॉल्ड गावठी चाणक्यांनी ज्या पद्धतीने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला, जी घाई या योजना राबवण्यामध्ये केली, त्यामध्ये आता खूप मोठा भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेला भरावा लागत आहे। हे फार विशेष आहे की निवडणुकीच्या आधी 2.25 कोटी महिला याच्या लाभार्थी होत्या आणि हळूहळू म्हणजे आधी विधानसभा झाली, मग जिल्हा परिषद झाली, मग महापालिका झाली आणि आता पगारी मतदारांची गरज तेवढी उरली नाही। जे 1500 रुपये दरमहा देऊन काय केलं सरकारने, तर पगारी मतदार आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आणि या पगारी मतदारांची गरज उरली नाही म्हटल्यावर या सगळ्यांना मग हळूहळू वेगवेगळे निकष दाखवत कपात केली गेली। पहिल्या स्लॅबमध्ये 70 लाख, मग 12 लाख, मग 10 लाख, अशा एकूण 92 लाख महिला आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आल्यात। आता या 92 लाख महिला ज्या वगळण्यात आल्यात यातलं जरा आर्थिक गणित नीट समजून घेतलं पाहिजे। कारण होतंय काय की महाराष्ट्रात एवढ्या रोज घटना घडत आहेत आणि नेमके महत्त्वाचे मुद्दे डावलले जात आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेशी निगडीत मुद्दे आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या पायाभूत सुविधांशी निगडीत आहेत। कॅगने म्हणजे जे राज्याचं ऑडिट ठेवणारे जे लोक आहेत, महालेखा परीक्षक आणि नियंत्रक, कॅगने ज्या आकडेवारी आणलेल्या आहेत समोर त्या अत्यंत धक्कादायक आहेत। कॅगने याच्यातली जी पहिली गोष्ट सांगितली आहे त्यात असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी किती खर्च निधी मंजूर होता, तर 29,693 कोटी आणि प्रत्यक्ष खर्च किती झाला, तर 33,237 कोटी। मी आकडा पुन्हा एकदा सांगते, मंजूर खर्च होता 29,693 कोटी आणि प्रत्यक्षात खर्च किती केले दाखवलेत, तर 33,237 कोटी। फरक कितीचा येतोय, 3,541 कोटी। कुठून खर्च केले हे आदिती तटकरेंनी आता उत्तरं दिली पाहिजेत, कारण आदिती तटकरे अपडेट मंत्री आहेत योजनेच्या। त्या फक्त आणि फक्त योजनेची अपडेट सांगायला येतात, बाकी महिला बालकल्याणशी संबंधित असणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही। थेट आदिती तटकरेंना आता प्रश्न आहे, 3,541 कोटी जे खर्च केले ते नेमके कुठले खर्च केले, कारण तुमच्याकडे ते पैसेच मंजूर नव्हते। 3,500 कोटीचा हा घोळ आहे, हा घोटाळा आहे। 3,541 कोटी आणि आकडा मी सांगत नाही, या आकड्याला तुम्ही चॅलेंजच करू शकत नाही। हा आकडा कॅगने मांडलेला आकडा आहे। कॅग असं सांगतंय की 3,541 कोटी अतिरिक्त खर्च झाला। हे उघड आहे की याचा अर्थ असा आहे की हे पैसे इतर योजनांचे वळवलेले आहेत। इतर कुठल्या योजना, भारतीचे पैसे घेतलेत का, सारथीचे पैसे घेतलेत का, महाज्योतीचे पैसे घेतलेत का, सामाजिक न्याय विभागाचा निधी घेतलाय का आणि अजून कुठला निधी घेतलाय। म्हणजे तब्बल 3,500 कोटी रुपये जर या एका योजनेसाठी पगारी मतदार तयार करण्यासाठी तुम्ही घेता आणि ऐन वेळेला तुम्हाला आता साक्षात्कार होतोय की ही योजना तुम्ही बंद करायची आहे। महत्त्वाची गोष्ट अशी
की या सगळ्यांच्या मध्ये बघा गणित काय ते, एका महिलेला महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत, म्हणजे वर्षाला साधारणतः 18,000 रुपये, 92 लाख महिला वजा झालेल्या आहेत. 18,000 गुणिले 92 लाख रुपये जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आकडा किती होतो? 1,65,600 कोटी रुपये आकडे. आणि चार्टर्ड अकाउंट आकडेवारी पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घेतली. 1,65,600 कोटी रुपये 92 लाख महिलांवर खर्च तुम्ही केलेत. कारण योजना 2-2.25 वर्ष झालं चालू आहे. आत्ता तुम्ही 1 वर्ष तरी तुम्ही नक्की या लोकांना पैसे दिलेले आहेत. हे पैसे कुणाचे गेले? हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे गेले. या पैशाचा हिशोब तटकरे कधी देणार आहेत? आदिती तटकरेंनी या भ्रमात अजिबात राहू नये की सुषमा अंधारे फक्त पत्रकार परिषद घेतील, इथे आकडे जाहीर करतील आणि पुढे काहीच बोलणार नाही. नाही, तुम्हाला पावसाळी अधिवेशनात मी कामच करू देणार नाही. कारण हे पैसे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे घेतलेत.